आज आपण तांदळाच्या पिठाच्या कोथिंबीरची भजी बनवणार आहोत। त्यासाठी बघा एक गड्डी कोथिंबीर घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये बघा 6 मिरच्या आहेत आणि 6 लसणाच्या पाकळ्या आहेत, ह्या कुटून घेतलेल्या आहेत आणि कढीपत्ता घेतलेला आहे, त्याचे पण छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। आता कोथिंबीर भजीसाठी बघा हे जे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ती एक वाटी भरून गच्च तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि जे आपण जेवतो ना तो चमचा बघा छोट्या आकाराचा 1 चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये आपण हे सगळं टाकून घेऊया। 1 चमचा धने घेतलेले ना, असे बघा मोठे मोठे मी कुटून घेतलेले आहेत। छोटा आकाराचा 1 चमचा घेतलेला आहे ओवा, तो आपण हाताने असा चोळायचा आणि टाकून द्यायचा। छोटा अर्धा चमचा ही मी हिंग पावडर घेतलेली आहे, हळद घ्यायची आणि चवीनुसार मीठ घ्यायचं। आता हे मिक्स करून घेऊयात। पाण्याचा वापर बघा थोडा पण केला नाही, जसं तुम्ही कालवल ना तसं ओलापणा असतो आणि असं कालवलं जातं। तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं बघा पाणी टाकणार आहे, एकदम थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। छान लागतात आणि एकदम कडक दिवसभर जसे तसे तुमचे राहतील आणि चवीला एक नंबर लागतात। अशा पद्धतीत बघा घट्ट कालवून घेतलेलं आहे। आता तुम्हाला दाखवते, जर तुम्हाला कोथिंबीर वडी जर बनवायची असेल, घाईगडबडीत होत नाहीये बनवायला, तर तुम्हाला मी सोप्या पद्धतीत दाखवते। तर असं काय करायचं माहितीये का, असं चपट जरी करून जरी तुम्ही तळून काढलं तरी चालेल किंवा असं वाटीसारखं जरी केलं आणि तळून काढलं तरी मस्त क्रिस्पी असं होतील। एक 15 दिवस म्हणलं तर राहतील। पण त्यात कसं तांदळाचं पीठ जास्त आहे, तुम्ही चण्याच्या डाळीचं पीठ टाका आणि 1 छोटा चमचा तांदळाचं पीठ टाका। त्यात सफेद तीळ वगैरे तुम्ही आवडीनुसार वेगवेगळं काही टाकून बनवू शकता। तर ह्याला काय करते, थोडंसं मी सैल करते, कारण की आपल्याला ह्याची भजी बनवायची आहेत। कालवून घेतलेलं आहे बघा, असं सैल केलेलं आहे। तेल ठेवले बघा गरम करायला आणि गॅस मीडियम केलेला आहे। गरम झाला की गॅस मीडियम करायचा, फास्ट गॅसवर जरी तुम्ही केलं तरी चालेल। आता आपण ह्याच्यात थोडं थोडंसं टाकून घेऊया आणि हे काय करायचं माहितीये का, तुम्ही फास्ट गॅसवर जरी भाजले तरी पण चालेल किंवा मीडियम गॅसवर जरी भाजले तरी चालेल। आता आपण एवढंच तळून घेऊया, हलवून घेऊया आता। आणि ह्याला तेलकट वगैरे होत नाही, ती कडक मस्त होत्या। जर तुम्ही कुणी जरी प्रवासाला जरी असं घेऊन जरी गेला ना तरी पण तुम्ही चालवू शकते। तर अशा पद्धतीने एकदम मस्त असं गोल्डन कलर असतो बघा, भाजून घ्यायचे फास्ट गॅसवर। मस्त बघा कडक असे भाजले गेलेले आहेत, अशा कलरमध्ये भाजून घ्यायचे, आतपर्यंत चांगले भाजतात। ह्याला सोडा वगैरे टाकायची पण गरज नाहीये। तुम्हाला जर जास्त जर असे मोठे बनवायचे असतील तर मग थोडासा चिमूटभर सोडा टाकायचा, पण गरज नाहीये त्याला। बघा आतपर्यंत मस्त आणि कडक आणि असा कलर असतो बघा भाजून घ्यायचं। तर मी अशा पद्धतीने बाकीचे सगळे भाजून घ्यायचे। ह्याच्याबरोबर 4 मिरच्या भाजल्या तरी पण तुम्ही चालू शकता। आता मी बाकीच्या भाजून घेते। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।